हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळे? तर आज बघणार आहोत आपण असा कुरकुरीत टेस्टी असा तेलात न फुटणारा साबुदाणा वडा, जो पटकन पण होईल आणि तेलात फुटणार नाही, त्याला क्रिस्पी पण लागेल. त्याच्यासाठी मी एक बटाटा उकडून घेतला. तो बटाटा नेहमी किसून घ्या, म्हणजे कसं ते मिक्स करायला चांगलं होतं. तर इथं मी त्याच्यात मिरच्या टाकल्यात चिरून. जर तुम्हाला असं मिरची आणि मीठ जिरं वगैरे मिक्सरमध्ये लावून करायचं असेल तर तसं तुम्ही करू शकता. आणि मी इथे 1 वाटी साबुदाणा टाकला. इथे 1 वाटी साबुदाणा रात्रभर भिजत घातला होता. मी त्याच्यामध्ये 3/4 कप म्हणजे वाटी पाणी टाकून 2-3 वेळा तो धुवून त्याच्यामध्ये पाणी टाकून ठेवलं होतं. जर तुम्हाला लवकर करायचं असेल तर थोडा कोमट पाणी टाकून 2 तास भिजवलं तरी चालेल. आणि इथे शेंगदाण्याचा कूट घेतलेला. शेंगदाण्याचा कूट टाकल्यावर जर काय याच्यामध्ये कोणतेही असेल मॉइश्चर असेल साबुदाण्यामध्ये ते सोक करून घेते. आणि याच्यामध्ये एक चीजची मी मोस्टली टाकलेली आहे, ती म्हणजे उपास भाजणी. आपण जे भाजणीचं पीठ असतं ते याच्यामध्ये टाकलेलं आहे 2 चमचे. जर तुमच्याकडे भाजणीचं पीठ नसेल तर तुम्ही राजगिरा पीठ किंवा कोणतेही उपवासाचं पीठ तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. त्याच्यामुळे काय होईल, आपला बाइंडिंग चांगली येईल आणि आपला साबुदाणा वडा चांगला होईल. आणि साबुदाणा वडा चांगला मॅश करून त्याचा पूर्ण असा चांगला गोळा करून असा रेडी करून घ्या, म्हणजे कोणत्याही साईडने क्रॅक न राहता असं मस्तपैकी बघा सगळ्या साईडून चांगले मळून मळून आणि पूर्ण हे करून घेतल्यावर म्हणजे ते तेलात सोडल्यावर आपले फुटणार नाही आणि खायला पण आपल्याला एकदम मस्त क्रिस्पी वगैरे होतील. इथं मी तेल गरम करून घेतले. तुम्हाला तेल असेल तुपात पण तुम्ही गरम करू शकता. हे बघा याच्यामध्ये मी एक एक टाकून घेतले. तेल आपलं थोडं मीडियम गरम आहे आणि मीडियम फ्लेवर तुम्ही कुक करू. आणि तेलात टाकल्यानंतर परत त्याला हलवू नका. जोपर्यंत 2-3 मिनटं ते गोल्डन ब्राऊन होत नाही तोपर्यंत हलवू नका आणि डायरेक्ट पलटी करून घ्या 2 मिनटांनी. बघा असे गोल्डन ब्राऊन झाले बस, एकदम टेस्टी आणि हे कुठून फुटले नाही, किती टेस्टी आणि मस्त असे दिसत आहेत. याच्यावर तुम्ही फ्राईज किंवा फ्रेंच फ्राईज असे खाऊ शकता आणि दही आणि साखर किंवा चटणी असे कोणत्याही याच्याबरोबर खाऊ शकता. ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही